आपण एखाद्याला म्हणतो, अरे चल ना, आज संभाजीनगरहून ऍडव्होकेट महेश मुठाळ आले, जयंतीचा कार्यक्रम आहे, मला काय भेटणार? अरे चल ना, गरीबाच्या मुलीचं लग्न आहे, 2 पंक्ती वाढू, मला काय भेटणार? अरे चल ना, एखाद्या ठिकाणी आग लागली, आपण विझू, मला काय भेटणार? मला काय भेटणार याचा विचार करणाऱ्या माणसाला आयुष्यात काहीच भेटत नसतं. मी या समाजाला, राष्ट्राला, देशाला, गावाला माझ्यातलं काय देऊ शकतो याचा विचार करणाऱ्या माणसाला आयुष्यात भरपूर काही भेटत असते. जगद्गुरु तुकोबारायांनी 5000 अभंग लिहिले. बुडते हे जन नदे कवे डोळा, म्हणून कळवळा येत असे का? हा समाज बुडायला अंधश्रद्धेत चालला, म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग लिहिले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणलं की लोकांना वाटतं 24 तास भक्तीत रंगलेले, टाळ विना कुटणारे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे असेच शिकलेल्या लोकांना बऱ्याच वाटतं. आमच्याकडं तुकाराम महाराज किती मोठे होते. आमच्याकडं गंगथडीला, माझं घनसावंगी तालुक्यात मंगरुळ गाव आहे, मेंढे येतात आणि काही काही महिलांनी पुत्र व्हावं म्हणून त्या मेंढ्याच्या लेंड्या खाल्ल्या. बाई, ऐकायला पण बरं वाटलं काही. मेंढ्याच्या लेंड्या खाल्ल्या. जगद्गुरु तुकोबारायांनी 16व्या शतकात सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती का करणे लागे पती. नवस सायास केल्याने, देवाला बकरे कापल्याने, तिजोरीत पैसा टाकल्याने, बुवा बापू काकू झाकू आम्हाच्या नादी लागल्याने पुत्र होत असेल तर नवरा करता कशाला? हा सवाल जगद्गुरु तुकोबारायांनी केला, मी नाही. पण आम्हाला तुकाराम महाराज समजून आम्ही घेतले नाही. जगद्गुरु तुकोबाराय शिवाजी महाराजांविषयी बोलताना सांगतात, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाची. छत्रपती हे विश्वाचं सूत्र आहे. आणि शिवाजी महाराजांनी, तुकाराम महाराजांनी जे प्रबोधन केलं, जे वारकरी होते ते स्वराज्यासाठी धारकरी म्हणून उभा राहिले आणि त्यातून स्वराज्य उभा राहिलं. आज शिवाजी महाराजांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. जिजाऊंचं वेगळे पण काय, शिवाजी महाराजांनी जे सवंगडी गोळा केले त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्याचं काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केलं. राष्ट्रमाता जिजाऊंनी एक दिवशी स्वराज्यामध्ये पण ठेवलं होतं, विडा ठेवला होता, जो कोणी वाघाची शिकार करून आणीन त्याला मी सोन्याचं कड देईल म्हणून. मग एक रांगड पोरग समोर येतो मावळा आणि म्हणतो, मासाहेब मी आणतो वाघाची शिकार करून. विडा घेऊन जंगलामध्ये निघून जातो. संध्याकाळच्या 12-12:30 वाजता येतो. आल्यानंतर पहारेकरांना म्हणतो, मला मासाहेब जिजाऊंना भेटायचंय. पहारेकरी म्हणतात, भेटता येणार नाही. तो म्हणतो, नाही नाही, भेटल्याशिवाय जाणार नाही. आणि तुपेसाहेब, आताची सारखी सिस्टीम नव्हती, तुमच्याकडे लेटर आहे का, जिजाऊचा मोबाईल नंबर आहे का? वशिला नव्हता, तो डायरेक्ट जातो.